नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। आपल्या सगळ्यांना माहिती आज 9 मे, उद्या 10 मे म्हणजे आपला अगदी नेहमीसारखा ECC डेचा कार्यक्रम आपल्याला 10 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचं वेळापत्रक, त्याचं जी PDF आहे ती आलेली आहे आणि ज्या माझ्या काही ताईंना ती PDF आतापर्यंत आलेली नसेल आणि उद्या कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ आवर्जून पहा। कार्यक्रम हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपण इतर गोष्टी करतो पण त्याच्यापेक्षा आपला एकात्मिक बालविकास सेवा योजनेची एक जी सेवा आहे, जे महत्त्वाचं काम आहे तर ते आपलं याच्यातच आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे। सगळ्यांना माहिती आहे की बहुतेकांना PDF आलेली असेल पण ज्यांना आलेली नसेल आणि यावेळेस PDF मध्ये इतकी व्यवस्थित माहिती व्यवस्थित वाचून आपल्याला अगदी पालकांना सांगता येईल अशा पद्धतीची PDF आलेली आहे। मी ती व्हिडिओच्या माध्यमातून देते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की काहींपर्यंत जर पोहोचली नसेल तर त्यांच्यासाठी आणि जर आले असेल तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। विषय आहे बाळाचे पहिले सुवर्णमय 1000 दिवस। आपल्याला सगळ्यांना माहिती -9 ते 2 वर्ष म्हणजे गरोदरपणापासून तो 2 वर्षाचं बालक होतं तोपर्यंतचे आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, तर त्या खाली पण सांगितलेल्या आहेत, तर जास्त वेळ घेत नाही। तर आपल्याला हा कार्यक्रम जर आपल्याला अंगणवाडी केंद्रात घ्यायचा नसेल तर आपण हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी देखील घेऊ शकतो। आता तुम्हाला वाटलं एखादा कॉर्नर आहे तिथे खूप साऱ्या म्हणजे आदिवासी पाडा आहे तिथे खूप सारे लोक जमणार आहेत, तर अशा ठिकाणी देखील हा कार्यक्रम आपण घेऊ शकतो। तिथं स्पष्ट दिलेलं आहे की आपण हा कार्यक्रम फक्त अंगणवाडी केंद्रातच नाही पण आपण सार्वजनिक ठिकाणी देखील घेऊ शकतो। त्याच्यामुळे बहुतेकदा असं होतं की अंगणवाडी केंद्रामध्ये यायला पालक नकार देतात, तर मग एकाच ठिकाणी जर आपले लाभार्थी असतील, आपले जास्त लाभार्थी असतील, तिथं पालक येणार असतील तर अशा ठिकाणी आपण नक्कीचा कार्यक्रम घेऊ शकता। तिथं स्पष्ट दिलेले आहे सार्वजनिक ठिकाण जिथं जास्त प्रमाणामध्ये आपले जे आपल्याला लाभार्थी जे पालक आहेत ते आपल्याला सहज मिळतील अशा ठिकाणी। इथं आपल्याला दिलेले उद्दिष्ट बाळाच्या पहिल्या 1000 दिवसाचे महत्त्व पालक व समुदायांना पटवून देणे। तर ते महत्त्व कसं आहे काय, जर आपण दशपदी जर आपल्या लक्षात असेल, आपल्या अंगणवाडी केंद्रात जर दशपदी तुम्ही लावली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाळाचे पहिले 1000 दिवस हे अगदी ॲक्युरेट समजणार आहे। दुसरं, पहिल्या 1000 दिवसात बाळाला प्रेम, वात्सल्य, संरक्षण, पोषण, आहार, चांगले वातावरण उपलब्ध करणे। 1000 दिवसात गर्भवती स्त्रियांचा आहार, आरोग्य, बालकांना मिळणारे स्तनपान, पूरक आहार आणि मेंदूची वाढ व विकास याबाबत माता व कुटुंब। त्याच्यानंतर साहित्य दिलेले आपल्याला टेबलमध्ये दिल्याप्रमाणे संदेशाच्या चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत। यावेळेस बघा, आता इथं आपल्याला त्याने टेबल दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्या टेबलमध्ये आपल्याला दिलेला आहे पूर्वतयारी, 17 आवश्यक साहित्य असावे, 17ची वेळ, स्थळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे, म्हणजे आज आपल्याला ते सांगायचं आहे। प्रथम, अंगणवाडी सेविका यांनी पालक व समुदायातील व्यक्तीचे स्वागत करणे, अगदी नेहमीच आहे, याच्यात कुठलंही नाही। तर आता बघा इथं दिलेलं आहे, प्रक्रिया सगळी तुम्ही वाचून घेऊ शकता। आधी मागच्या महिन्याला आपण मेंदूचं जाडं हे बघितलेलं होतं आणि आता ह्या महिन्यामध्ये जर मेंदूचं जाडं बालकाचं कसं तयार होतं त्या संदर्भामध्ये आपण मेंदूचा 85% मेंदूचा विकास हा 2 वर्षापर्यंत होतो, या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या होत्या। आणि त्याच्यातलीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे 1000 दिवस जो कालावधी असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला फोकस करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे ह्या वेळी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खूप चांगला आहे। बघा, तो जर तुम्ही वाचलं, आपल्याला 3 गट करायचे, 3 गट करून आपल्याला त्याच्यामध्ये चिठ्ठ्या करायचं। बघा, मग काय करावे, काय करू नये, आता त्याच्याखाली ते आहेच। आणि आपल्याकडे फळा असतो, तो फळावर आपल्याला ते लिहायचा, म्हणजे त्याच्या पुढे आहेच ते की आपला फळा समोर ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला ते चिपकवायचं आहे। बघा, तुम्ही बघू शकता की यानंतर प्रत्येक पालकाला समोर बोलून एक चिठ्ठी घेऊन एक चिठ्ठीतील संदेश वाचून डिस्प्ले बोर्डवर खालीलप्रमाणे चिटकवण्यास सांगावे। वाचता न आल्यास सेविका ताईंनी वाचायचे। जर त्यांना वाचता येत नसतील, अशिक्षित पालक असतील तर त्यांनी चिठ्ठी काढल्यावर ते आपण वाचून दाखवायचं आहे आणि त्या पद्धतीने ती चिठ्ठी तशी लावायची आहे। बघा, आता आपल्याला ते फळ्यावर ते करायचं आहे, किंवा मग आपल्याला जर ती चिठ्ठी करता आली तर आपण ते फळ्यावर लिहू देखील शकतो। तर बघा, हा तो टेबल आहे की आपल्याला काय कुठल्या प्रकारच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत हे लक्षात ठेवा। आता बघा, तुम्हाला चिठ्ठ्या कोणत्या बनवायच्या आहेत, आपल्यासमोर टेबल आहे। बघा, टेबल आहे, त्याच्यामध्ये दिलेले काय करावे आणि काय करू नये। तर मग आपल्याला दिवसातून 4 वेळा पौष्टिक आहार देणे हे चिठ्ठीत लिहायचे। चहा, कॉफी, शीतपेय, कोल्ड्रिंक घेणे हे करू नये, म्हणजे काय करू नये मग हे आपल्याला करायचं नाहीये, हे आपल्याला पालकांना करण्यासाठी सांगायचं, पण या चिठ्ठ्या आपल्याला करायच्या आहेत आणि तसंच आपल्याला पड्यावर लिहायच्यात, कारण आपल्याकडे एकाकडे पण असे चिटकवण्याचे बोर्ड डिस्प्ले नाही। त्याच्यामुळे आपण हेच करायचं की आपण फळ्यावर ही मुद्दे जी चिठ्ठी निघाली तो मुद्दा आपल्याला लिहायचा आहे। जर चिपकवण्याची काही सोय केली असेल तर तसं तुम्ही करू शकता। ह्या चिठ्ठ्या मात्र आपल्याला करून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे आपण आजच करायचे।
तर बघा, गर्भवती महिलेने नियमित ANC तपासणी करणे व धनुर्वाताची लस घेणे, म्हणजे हे सगळं काय करावे, म्हणजे हे करायला पाहिजे आणि इकडचं आपल्याला नाही करायला पाहिजे, म्हणजे जे करू नये. हे 2 तक्ते दिलेले आहेत, आपल्याला टेबल दिलेला आहे. तर याच्यातला आपल्याला ह्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत आणि काय करावे मध्ये इकडच्या चिठ्ठ्या आल्या तर इकडे पालकांना लावायच्या आणि इकडचं जर आलं म्हणजे पालकांना वाचायला लावायचं, मग लावायची. वाचता आलं नाही तर आपण वाचायचं. काय करू नये मधली जर चिठ्ठी पालकांजवळ आली तर ती काय करू नयेच्या तक्त्यामध्ये आपण आखलेलं असेल त्याच्यामध्ये लावायची. आणि समजा आपल्याला चिपकायची सुविधा नसेल तर मग आपण बोर्डवर तसे 2 भाग करून लिहायचं, आपण स्वतः लिहायचं किंवा जर सुशिक्षित पालक असतील तर त्यांना लिहायला लावायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या टेबलनुसार आपल्याला चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. बघा, तुम्ही टेबल बघू शकता, काय करावे आणि काय करू नये. बघा, आता ही सगळे मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते. गर्भवती डाव्या कुशीवर झोपणे, रात्री कमीत कमी 8 तास झोप घेणे, या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हे करायच्या आहेत आणि इकडच्या करायच्या नाही. तर अशा आपल्याला चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला वाटतं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ज्यांना PDF आलेली नाही त्यांनी घ्यायचं आहे, ज्यांना PDF आलेली तर त्यांना नक्कीच ते PDF मध्ये सगळं उपलब्ध आहे. बघा, मी तुम्हाला परत एकदा दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला काय करावे आणि काय करू नये तर ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि ते आपल्याला करून घ्यायचे. अजून एक तक्ता आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे मुद्दे आहेत, दिवसातून 4 वेळा पौष्टिक आहार घेणे, गर्भवती महिलेने नियमित ANC तपासणी करणे व धनुर्वाताची लस घेणे, गर्भवती डाव्या कुशीवर झोपणे, 8 तास झोपणे, लोह, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमची गोळी घेणे. तर या गोष्टी आपल्याला गृहभेटीमध्ये आपण सांगत असतो आणि आपल्याकडे काही मुद्दे सापडले तर याच्यातनं देखील आपल्याला मुद्दे हे तयार होणार आहेत. तर बघा, घरातील वातावरण आनंदी ठेवणे व गर्भवती महिलेने आनंदी राहणे, गरोदर काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या गेल्याच पाहिजेत आणि इकडचे ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत. आता त्याच्यानंतरचा दुसरा खाली तक्ता दिलेला आहे, जन्मापासून 6 महिने तर 180 दिवस. तर बघा, आपल्याला हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जन्मापासून 180 दिवस म्हणजे 2 वर्षाचं बालक होतं तोपर्यंत. जन्मानंतर 1 तासाच्या आत आईचे दूध म्हणजे ज्याला आपण चिक दूध म्हणतो ते देणे व बाळाला उबदार ठेवणे हे करायचं आहे. बाळाला पहिले 6 महिने निव्वळ स्तनपान हे देखील करायचं आहे. आणि इकडचा जो टप्पा आहे, इकडचा जो तक्ता आहे तो मात्र आपल्याला नक्कीच पालकांना सांगायचा आहे की आईचे दूध देऊ नये, तर हे करायचं नाही. जन्मल्यावर गुटी मध देणे किंवा बाळाच्या वाटीतून दूध देणे तर हे देखील करायचं नाही, कारण की इकडचा जो तक्ता आहे तर तो सगळं तक्ता आपल्याला करायचं नाहीच आहे. इकडचा आपल्याला करायचा आहे, इकडचा आपल्याला करायचा नाही. त्याच्यानंतर आणखी एक तक्ता आहे, 6 महिने तो 2 वर्ष. आता ज्यांच्याकडे PDF आली त्यांच्याकडे डिटेलमध्ये ही माहिती आहे, परंतु माझ्या काही ताई अशा आहेत की त्यांच्याकडे नसेल. तर बघा, 6 महिने तो 2 वर्ष. बघा, बालकांना नेहमी ताजे आणि गरम जेवण द्यावे, बाळाला सुरक्षित व भौतिक आणि आनंदी कौटुंबिक वातावरण देणे, डाळ द्यावी, डाळीचे पाणी नाही, तसेच पिवळी, लाल, हिरवी भाजी फळे द्यावीत. म्हणजे हे आपल्याला करायचं आहे आणि इकडचं जे आहे ते आपल्याला करायचं नाही, हे आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे. उघड्यावरचे अन्न बालकाला खायला द्यायचे नाही, हे नाही आहे. पूरक आहारात जास्त पाणी घालणे, कारण आपल्याला आधी पातळ द्यायचं माहिती होतं, आता पातळ द्यायचं नाही, आपल्याला घट्टसर अन्न आपल्याला द्यायचं आहे. घरात आई वडील कुटुंबातील इतर व्यक्तींची भांडणे टाळली गेली पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि हे जे आहेत हे सगळे आपल्याला करायच्या आहेत. पालकांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम का ठेवण्यात आला की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय करायचं काय करायचं नाही हे पालकांपर्यंत आपल्याला संदेश देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्या चिठ्ठ्या बनवा. हे जे विषय तुम्हाला सांगितले याच्या चिठ्ठ्या आपल्याला बनवायच्या आहेत, त्या एवढ्या आज लिहून ठेवा, याच्या चिठ्ठ्या बनवून ठेवा आणि ह्या चिठ्ठ्या बनवल्यानंतर मात्र त्या उद्या त्याचा आपल्याला उपयोग हा करायचा आहे. तर बघ, त्यानंतर पहिल्या 1000 दिवसात पोषण आहाराचे देखील महत्त्व आहे. त्यामुळे सांगून हा एक उपक्रम घ्यावा. आलेल्या पालकांचे 2 गट तयार करावेत. पहिल्या गटाला त्यांच्याकडे करत असलेल्या पारंपरिक अन्नपदार्थाची आणि ते कशापासून तयार करतात याची यादी करायची. म्हणजे आपल्याकडे जे होतं आता इथं जे दिलेलं आहे आपल्याकडे त्याच्यापेक्षा वेगळे पदार्थ अन्नपदार्थ होत असतील तर त्याची यादी आपल्याला करायची. आता इथं त्यांनी दिलेलं आहे शेवया, खिचडी, रव्याची खीर, शेंगुळे, तांदूळाची खीर, पराठे, मुटके, धपाटे, बाजरीची खिचडी, उकडपेंडी, सरगुंडे, वरणफळ, म्हणजे हे पदार्थ असतील आपल्याकडे होतं. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, आता प्रत्येक कांकडे पारंपरिक पदार्थ हे बदलत असतात. मग आपल्याकडे जे होतात ती पदार्थांची यादी आपल्याला करायला लावायची आणि दुसऱ्या गटाला एक अन्न पदार्थ घेऊन त्यामध्ये काय टाकता येऊ शकतं तर हे त्यांना सांगायचं आहे. आणि आता तुमचं लक्षात आलं असेल की याच्यासाठी माता पालक असणं खूप आवश्यक आहे, कारण की आहाराचं महत्त्व पिता पालक पण असणं आवश्यक आहे, पण त्यासोबत
पिता पालक जर असले तर त्यांना त्या ज्या वरच्या टेबलच्या गोष्टी त्या लवकर लक्षात येतील, माता पालकांच्या पण लक्षात येतील, पण कधी कधी फक्त आईचं घरामध्ये चालत नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी पटण्यासाठी पालक असणं महत्त्वाचं आहे, पिता पालक. त्याच्यामुळे पिता पालक देखील आवर्जून बोलवा आणि माता पालक आहारामध्ये त्याच्यामध्ये काय काय वाढवू शकतात तर याच्यासाठी हा खालचा तक्ता आहे. त्याच्यामुळे बघा, बालक हे सगळं जर केलं तर तुमचं बालक आनंदी बुद्धिमान होईल. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अशा पद्धतीने बाळाचे 1000 दिवस हे किती महत्त्वपूर्ण आहेत हे आपल्या तक्त्याने सांगून दिलं आणि ह्या माहितीने देखील सांगून दिलं. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जरी PDF आली असेल तरी मला असं वाटतं की काहींचा गोंधळ होऊ शकतो, म्हणून मी व्हिडिओ केला आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. मात्र एक काम करा, जर तुम्हाला व्हिडिओ आला तर माझ्या इतर ताईंना पण सांगत चला आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारी कुठली व्हिडिओ नक्कीच मिळेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.